संडे गार्डन बोहरविला. आज भाजीपासून सुरुवात करूया. फुलकोबी बघा खूप छान आलेली आहे. मेथी पूर्ण कापून म्हणजे घेतलेली आहे एक वेळा, परत ती होईल याच्यासाठी ती परत सोडलेली आहे. आणि इथे लावलेली आहे थोडी कोथिंबीर, थोडी शेपू भाजी मला खूप जास्त आवडते. ते वेस्ट मटेरियलमध्ये लावलेली आहे, रिझल्ट छान मिळालेला आहे. आणि याच्यातली पण काही भाजी काढलेली आहे. त्याच्यानंतर इथं लावलेली आहे मेथी, पालक, कोथिंबीर. मेथी लवकर निघते, कोथिंबीर वगैरे हळूहळू निघत आहे. त्याच्यानंतर या कॅरीमध्ये लावलेला आहे पूर्ण बटाटा कोंब आले की लावत राहते आणि हळूहळू याची मिळाले की आनंद मात्र खूप जास्त होत असते. त्याच्यानंतर पपईच्या झाडाला 10-15 पपया पिकलेल्या निघाल्या आतापर्यंत. आणि दुसरंसुद्धा झाड आता बघा ह्या ग्रो बॅगमध्ये लावलेलं आहे, त्याचा व्हिडिओ आहे चॅनलवर. इथे आपले गुलाब आहे. त्याच्यानंतर इथं बघा हे प्लांट कधी कधी काय होते नाव विसरलं जाते, जेरबेराच आहे बहुतेक हे नाव आहे. आणि हे गावरानी टाईपचं आहे. आणि इथे लावलेलं आहे मी कॅरीमध्येच, कारण मला हे बघायचं होतं की इथे कसे काय हे झाडं चालेल. आणि त्याच्यानंतर हे ड्रॅगन फ्रूट थोडे आता वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे याची पण. हे आपले चिकू आणि हे सगळे मिशोवरून आणलेले प्लांट खूप छान निघाले माझे. आणि खूप छान अशी ग्रीन भाजी जेव्हा ऑर्गॅनिक मिळते ना, हे कटिंगपासून लावलेले झेंडू याचा व्हिडिओ मी बनवला होता. आणि इथं पालक आहे. आणि हा आहे कॅना लिली आहे, लिलीचा प्रकार आहे हा. हे कोणती आहे आता माझ्या बरोबर नाव लक्षात नाही आहे. आणि इथे बघा इथे सगळं आपला पालक वगैरे असंच लावलेलं आहे. पालकाचं कसं वरच्यावर पानं घेतलं जाते आणि त्याचा खूप छान रिझल्ट मिळते मला. आणि पालक जास्त लागतो भाजीला, आठवड्यातून एकदा तरी भाजी होते. आणि बरेच पदार्थसुद्धा होतात. हे सुद्धा कटिंगपासून लावलेले झेंडू तयार झालेले. काही पालक आता छोटा आहे. ही आहे आपली मिशोवरून आणलेल्या प्लांटनं मात्र मला खूप चकित केलेलं आहे. म्हणजे ते कसं तुम्ही बघा याला फ्रूटसुद्धा लागलेलं आहे. आणि याचं नाव तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये, हे फ्रूट कोणते आहे. मला तर माहीत आहे पण तुम्ही मला सांगा याचं नाव. आणि हे बरेच लागले तेव्हा खूप छान वाटलं. केळीचे झाडं आता जागा बदलली ना, इकडे ठेवल्यामुळे खूप छान त्याची ग्रोथ दिसून आली आहे मला काही दिवसातच. म्हणजे आपल्याला जो रंग असते झाडांचा ते पानावरून फुलांवरून लगेच लक्षात येते ते कसे खुश आहे काय नाही आहे. आणि इथे बघा हे बऱ्याच ठिकाणी लागलेलं होतं. हे बघून खरंच खूप आनंद झाला. येताना हा झाड असा सुकल्यासारखा दिसत होता मला आला तेव्हा. आणि वाटलं नव्हतं त्याचा रिझल्ट एवढ्या लवकर मिळेल. आता या झाडाला 2-3च महिने झाले असेल जास्तीत जास्त. आणि इथे बघा आता या सगळी कटाई केली होती मी या झाडाची. आणि खूप छान आता नवीन फुटलेलं आहे. पूर्ण कलांचू आहे. कलांचू जेव्हा पूर्ण बहरते ना तेव्हा खूपच सुंदर दिसतात हे प्लांट. त्याच्यामधला हा तर जास्तच असा पसरून जाते, हळूहळू ग्रोथ घेतात. आणि जेव्हा कडे येतात ना तेव्हासुद्धा याची ग्रोथ खूप जास्त होत असते. आणि पूर्ण फुलं भरल्यावर ह्याचा रिझल्ट बघण्यासारखा असते. दिसायला खूपच सुंदर दिसतं हे प्लांट. आणि एकापासून 2-2पासून 4 आपण करू शकतो. त्याच्यामुळे जास्तच त्याचा आनंद मला होते ह्या प्लांटला बघून. बघा असं पूर्ण फुलांनी फुलला ना तेव्हा असा दिसते हा प्लांट. आणि इथे शेवंतीचे इतके छान छान रंग आलेले आहे बघा. काही फुलांना आलेले फुलं, काही झाडांना. आणि हे आपलं इथे बघा ही शेवंती जरा वेगळ्या रंगाची निघाली. वेगवेगळ्या रंगाची निघाली ना खूप छान वाटते. कारण आपल्याला वाटते आपल्या बागेमध्ये खूप रंगाचे फुलं असायला हवे. त्याच्यामध्ये हे बघा याचे हे जुने झाले ना बघा, याचा रंग बदलला थोडा. आणि नवीन याचा रंग एकदम डार्क आहे. मला काय वाटलं होतं हे एकच झाड आहे, पण जेव्हा बघितलं ना याला 2 रंगाचे फुलं आले तेव्हा लक्षात आलं याच्यामध्ये 2 झाडं लावलेले आणि रंग वेगळे निघाले. जेव्हा रंग माहीत नसते ना तेव्हा खूप आनंद होते. हा पण बहुतेक तोच रंग आहे का काय माहीत, कारण कळ्या तशाच दिसत आहे. आणि सुकलेले फुलं वरच्यावर तोडतच राहावं लागते, त्याच्यामुळेच या झाडांची ग्रोथ चांगली होते. आणि नवीन कड्यासुद्धा येऊ शकतात, कारण आता थंडीचं वातावरण आहे. आता जर आपण फुलं तोडल्याने दुसरे फुलं यायला लगेच सुरुवात होते. आणि बघा हे कलांचूला यालासुद्धा सुंदर फुलं आलेले. हे पूर्ण आपले कलांचूच आहे. कलांचूचे भरपूर रोपे तयार केलेले आहे. इथे बघा हे कोथिंबीर निघाली आहे या प्लांटमध्ये. आणि त्याची ग्रोथ इतकी जास्त झालेली आहे की त्याला धने आता येईल, बी पकडेल. हे पण बघा त्याचीच कटिंग आहे, कारण इथे एक छोटंसं फूल उमललेलं आहे त्या रंगाचं. काही कड्या अजून भरपूर उमलायचे आहे. आणि बघा जेव्हा ऑर्गॅनिक गोष्टीचा बागेमध्ये उपयोग होते बघा, इथं मावा कीड हे शेवंतीच्या कड्यांवर येत असते. यावेळेस पाण्याच्या फोर्समध्ये आपण धुवू शकतो, पण बघा हे जी कीड झालेली आहे हे मित्र कीड, ते कीड खाण्यासाठी तयार झालेले. असं ऑर्गॅनिक पद्धतीनेच बऱ्याच गोष्टी आपल्या बागेमध्ये होत असतात जेव्हा ऑर्गॅनिक बागकाम केल्या जाते. आणि हा पण रंग छान आहे. आणि याचेसुद्धा मी सुकलेले वगैरे फुलं तोडून घेत आहे. जेव्हा वेगवेगळे रंग बागेमध्ये येतात ना हिवाळ्यात, तेव्हा बाग खूपच जास्त सुंदर आणि सजलेली दिसते.
व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण पुढं अजून छान छान आपले फुलझाडे अजून दाखवायचे आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि खूप सुंदर सुंदर फुलं बघून मन अगदी प्रसन्न होते. इथे मी तेच काम करत आहे, कारण बागेमध्ये आल्यावर हात रिकामा राहत नाही. कारण बागच एवढी मोठी आहे ना, ते करता करता कसा वेळ जाते कळत नाही. कारण मी ठरवते 10 मिनटं जायचं आणि कसा 1-1.5 तास होते तेच कळत नाही, कारण वेळेचं बंधन नाही. कारण घरच्या कामाला थोडासा वेळ होते, मग त्याच्यामुळं बागेमध्ये भरपूर वेळ दिला जाते. या पद्धतीने बागकाम चालूच असते. भरपूर काही झाडं मी आज दाखवलेसुद्धा नाही. जेवढे दाखवता येईल तेवढे मात्र पूर्ण बाग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. हे पेरूचं झाड बीपासून निघालेलं आहे. आणि तुम्ही बघा, कांद्याची पात, कांदे लावांना आपल्या स्वयंपाकघरातून तुम्हाला कांद्याची पात नाही तर बीसुद्धा मिळू शकते. या पद्धतीने बी तयार होत आहे. जेव्हा पात जुनी होते आणि कापल्या जात नाही तेव्हा होते ते. आणि त्याच्यानंतर मिरचीला तर इतके फुलं आलेले आहे आणि मिरच्यासुद्धा आलेल्या आहे. आणि इथं सुद्धा 2 वांगे लागलेले. हळूहळू भाज्या लावायचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे माझ्या बागेमध्ये. आता ही वेळ जरी निघून गेली तर पुढच्या वर्षी भरपूर लावूया. चिकूसुद्धा आता हळूहळू मोठे होत आहे. झेंडू तर खूप बहरलेले. हे झेंडूला आहे ना फुलं खूप जास्त प्रमाणात येतात. आणि याच्या पण सुकलेले फुलं जेवढे तोडाल ना तेवढे नवीन कड्यानं झाडं भरून जातात. हे बघा, हे तोडलेले वांगे आणि असे भरपूर फुलं येतात त्याला. आणि इथे बघा, सनफ्लावरचे बीज निघालेले आहे. ते ब्रोकलीचं प्लांट आहे आपलं. आणि इथे यावर्षी या जास्वंदाला खूप जास्त फुलं येत आहे. दररोज येतात, एकही दिवस असं जात नाही. कड्यांनी भरलेले आहे आता. आणि इथे सुद्धा टोमॅटो भरपूर तोडले. आणि त्याची चव तुम्हाला काय सांगू, इतकी छान होती ना. मेथीची पण चव खूप सुंदर निघाली आणि त्याचा घोळणा केलेला आहे, कारण गावरानी गोष्टीची चवच वेगळी असते. आणि इथे बघा, इथे आपला सर्व अडेनियम कलेक्शन आहे. हळूहळू जेव्हा एक प्लांट आपल्या बागेमध्ये येते ना, त्याचं आवडायला लागलं की ते हळूहळू प्लांट वाढतात. काही बीपासून तयार होतात, काही कटिंगपासून तयार होतात, तर काही बाहेरूनसुद्धा आणतो आपण. अशा पद्धतीने भरपूर रोपे तयार होत जातात आणि बाग, एका झाडापासून बाग अशी वाढत जाते. कारण ही आवडच तशी आहे की न थांबणारी आवड आहे. कुठेही गेलं की झाडाकडे लक्ष राहते. बघा, ह्या वड, पिंपळ हे पक्ष्यांनी दिलेले आहे, कारण हे पक्ष्यांनी बी टाकलेले असेल आणि ते मी दुसऱ्या ठिकाणी आता लावणार आहे. आणि इथे बघा, इथे सुद्धा छान असे डेहले भरलेले 3 फुलं आलेले आहे. एक पूर्ण उमललं नाही, 2 खूप छान उमललेले या पद्धतीने. आणि हे रिपोर्टिंग केली मी पिटून यायची. आणि मिशोवरून आणलेला हा प्लांट बघा, याला आणून किती दिवस झाले असेल, मला तर वाटते 10 दिवस झाले असेल. आणि त्याला बघा फुलंसुद्धा आली, कारण हा प्लांट खूपच हेल्दी आलेलं होतं. खूपच म्हणजे असा खराबच झाला नव्हता. ग्रीन पानं वगैरे होते आणि फुलं बघा वेगळेच निघालेले. आणि अशी आपली बाग एका कुंडीपासून बघा कशी मोठी मोठी होत जाते. आणि तसाच त्याला वेळसुद्धा भरपूर द्यावं लागते. सगळीकडे प्लांट ठेवलेले आहे, काही इकडे तर काही तिकडे तर काही तिकडे तर काही खालच्या अंगणामध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला माझी बाग आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.